पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर एमआयडीसीत भीषण आग, निजो फॅशन कंपनीसह कोट्यावधींचे नुकसान। स्फोटांनी हादरला एमआयडीसी परिसर, निजो फॅशन कंपनी आगीत भस्मसात। नवापूर शहरात भीतीचे वातावरण। नवापूर एमआयडीसी परिसरातील निजो फॅशन प्रायव्हेट लिमिटेड E21 या टेक्सटाईल कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागून कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल व तयार कापड जळून खाक झाले। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की धुराचे काळे लोट 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून दिसत होते। या दुर्घटनेत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कंपनीत नेहमीप्रमाणे उत्पादन सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कंपनीत मोठ्या प्रमाणावर कापूस, कापड व ऑइल युक्त मशिनरी असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। आग लागल्यानंतर कंपनीच्या आतून 2 ते 3 भीषण स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला। सुदैवाने कर्मचारी व मजूर वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता साक्री व नंदुरबार येथूनही अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या। महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील यंत्रणांनी संयुक्तरित्या बचाव कार्य राबवले। तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याचा आढावा घेतला। या आगीची झड शेजारील काही कंपन्या व कार्यालयांनाही बसली। काही भिंतींना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे। आवारातील वाहने, महत्त्वाचे दस्तऐवजही आगीत जळाल्याची भीती व्यक्त होत आहे। कंपनी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, तर शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झालाय। या घटनेनंतर एमआयडीसी परिसरात कायमस्वरूपी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे। नवापूर टेक्सटाईल असोसिएशन अध्यक्ष ईश्वर पाटील, नवापूर एमआयडीसी यांच्या नवापूर एमआयडीसी ई ब्लॉकमध्ये 21 तिथं रमेशभाई जसोलिया यांची फॅक्टरी आहे। त्या फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अंदाजे 10 ते 15 करोड रुपयाचे नुकसान झालेलं आहे। त्यांचा कपडाही होता, बनलेला कपडा रेडीमेड, आणि दुसरं यान होतं, यान म्हणजे धागा होता, आणि मशिनरी, परत त्यांचे PFO जोडून गेलेले आहेत, वार्पिंग जोडून गेलेले आहेत, पूर्ण मागाचे जेवढी मशिनरी होती ती जोडून खाक झालेली आहे। आणि प्रशासनाचे सर्व लोक आलेले आहेत, PI साहेब आहेत, आमचे नवापूरचे तहसीलदार साहेब आहेत, नगरपालिकेचे नगरसेवक तुमचे मनोहरभाऊ नगराडे आलेले होते, नंतर तुमचे शरद पाटील आलेले होते, आणि त्यांनी चांगलं सहकार्य केलं। त्यांना आग काही बुजत नाही, बंब कमी पडत आहेत। नवापूर नगरपालिकेकडे एकच बंब असल्यामुळे बंब कमी पडत आहेत, तरी शासनाने त्वरित अजून बंब उपलब्ध करून घ्यावेत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जाता यायला पाहिजे। तरी लवकरात लवकर इथं नवीन फायर स्टेशन ओपन करण्यात यावं MIDCमध्ये। आणि इथं जे नवीन आता कसं झालं आहे, आम्ही रोजगारांना इथं 4 ते 5 हजार रोजगारांना रोजगार देतो, आणि बाहेरून जे उद्योजक येत आहेत इथं फॅक्टऱ्या लावत आहेत, फॅक्टऱ्या खूप वाढत आहेत, जेणेकरून इथं फायर स्टेशन लवकरात लवकर होणं आवश्यक आहे। मी अशी शासनाला विनंती करतो, आणि MIDCचे जे RO असतील त्यांनासुद्धा विनंती करतो की फायर स्टेशन लवकरात लवकर सुरू करावे।